एखाद्या फोटोवरून मूर्ती तयार करण्यात मूर्तिकार राजू गुंडला यांचा हातखंड आहे, तर त्यांच्या भव्य स्वरूपातील मूर्तींना परराज्यातून मोठी मागणी असते. पाहुयात एक विशेष वृत्तांत. लाडक्या बाप्पांचा गणेशोत्सव दृष्टिक्षेपात आहे. अर्थातच मूर्तिकार हे आपल्या कामात व्यस्त आहेत. यामध्ये भव्य सुबक मूर्ती बनवणारे मूर्तिकार म्हणून ओळख आहे ती राजू गुंडला यांची. 50 वर्षांपासून ते आपली कलाकृती निर्माण करतायत. बहुतेक मूर्तिकार परंपरागत मूर्ती बनवतात, मात्र राजू गुंडला यांची खासियत काही निराळीच आहे. आता असं होतं की एखाद्या मंडळाला, भाविकाला गणरायाचा एखादा अवतार हवा असतो. कुणी पाहिलेल्या एका फोटोतील गणेशाची मूर्ती पसंत करतो. नेमक्या अशाच मूर्ती बनवण्यात हातखंडा आहे तो राजू गुंडला यांचा. अवतारातील गणरायाच्या मूर्ती बनवणं अथवा मग एखाद्या फोटोतील गणेश मूर्ती हुबेहूब अगदी तशीच बनवणं ही बाब तशी साधी सोपी नाही. यामध्ये नेमकेपणा हा महत्त्वाचा ठरतो आणि हीच कलाकारी राजू गुंडला यांची दिसून येते. सावकार, जय मल्हार, श्रीकृष्ण, हत्तीवर विराजमान श्री गणेश, हनुमानाच्या रूपातील बाप्पा अशा विविध अवतारातील मूर्ती ते साकारतात. आता त्यांची विशेषता इतक्यावरच थांबत नाही. मोठ्या उंचीच्या भव्य मूर्ती बनवणारे मूर्तिकार म्हणून देखील राजू गुंडला यांची ओळख होते. तब्बल 8 ते 15 फूट उंचीच्या मूर्ती इथं पाहायला मिळतात. अशा मूर्तींना आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा इथून मोठी मागणी असते. याचबरोबर मूर्तिकार राजू गुंडला यांचा कल दिसून येतो तो पर्यावरणपूरक मूर्तींकडं. आपल्या मूर्ती या अधिकाधिक पर्यावरणाला अनुकूल कशा ठरतील याचीही काळजी राजू गुंडला घेतात. सोलापूर शहराला गणेश मूर्तिकारांची मोठी परंपरा लाभली आहे. यातीलच राजू गुंडला अर्धशतकाहून अधिक काळ मूर्ती बनवणारे एकमेव असे ठरतात. यातही गणेश भक्तांना जसे बाप्पा भावतात तशा मूर्ती त्यांना तयार करून देण्याची त्यांची कला ही वाखाणण्याजोगी ठरते. एकंदरीतच देश पातळीवर सोलापूरची स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यात मूर्तिकार राजू गुंडला यांची कला मोठं योगदान देताना दिसून येते. राजू नारायण गुंडला मी मूर्त्या 50 वर्षापासून करतो. माझ्याकडे जे कस्टमर, जे गिराकाने जे आम्हाला फोटो देते ते फोटो बघून आम्ही काम करून दे. आता गेल्या आता परमिशन परवा 9 जूनला मिळाली. मग 10 तारखेला मी काम सुरुवात केली. तर 10 तारखेपासून आतापर्यंत कमीत कमी 40 मूर्त्या केल्या. तर जय मल्हार आहेत, शंकराची आहे मूर्ती, आणि हत्तीवर बसलेले हत्तीवर, आणि महाराजा गणपती आहे, आणि लालबागची गणपती आहे. अशा अनेक प्रकारे 30-35 व्हरायटी गणपती आहेत वेगवेगळे. 8 फुटापर्यंत ते 15 फुटापर्यंत. मला रायचूर आणि तेलंगणा आणि गुंटकल आणि हैदराबाद आणि लातूर आणि परभणी असे या गावातून सर्व गावात प्रत्येक बाहेरगावीची पार्टीचे कामं देत असतात. फोटो आम्हाला जसं फोटो पाठवेल त्या प्रकारे आम्ही मूर्ती बनवून देऊ.